धनंजय मुंडेंच्या विरुद्ध करुणा मुंडे यांनी याचिका दाखल केली होती। त्या याचिकेवर निर्णय देताना न्यायालयाने सांगितलं, वांद्रे न्यायालय त्या न्यायालयाने सांगितलं की करुणा मुंडे यांना महिन्याला धनंजय मुंडे यांनी 1 ते सव्वा लाख रुपयाची पोटगी म्हणून करुणा मुंडे यांना धनंजय मुंडे यांनी द्यावी असं न्यायालयाने आदेश दिले। तर हा देखभालीचा खर्च म्हणून बघायला पाहिजे। तर ही रक्कम करुणा मुंडे यांना द्यावी लागणार। त्या रकमेवरती धनंजय मुंडे यांच्या वकिलांनी काय सांगितलं, धनंजय मुंडेंचे वकील आहेत त्या वकिलांनी जे काही मुद्दे होते ते उद्विग्न केलेत, म्हणजे ते उच्चारून सांगितले। त्यामध्ये काय काय मुद्दे आहेत, अर्जदार 1 आणि अर्जदार 3च्या मूलभूत गरजांचा विचार करता, त्यांचं उत्पन्न, त्यांची जीवनशैली आणि त्यांचं राहणीमान याचा विचार करता घरगुती हिंसाचार कायद्याच्या कलम 20 नुसार ते पोटगी देण्यास पात्र आहेत। त्यामुळे अर्ज क्रमांक 1 ला 1,25,000 रुपये देण्यास ते पात्र आहेत। त्याचबरोबर अर्ज क्रमांक 2 ला 75,000 रुपये देण्यास पात्र आहेत। पुढे या निवेदनात त्यांच्या वकिलांनी म्हटलं की माझ्या अशिलाबद्दल कोणत्याही यापुढे निवेदन किंवा काही देण्यात आलं नाही। हा निर्णय फक्त तक्रारदाराच्या आर्थिक परिस्थितीवरून देण्यात आलेला आहे। तर धनंजय मुंडे यांनी यापूर्वी हा जाहीर खुलासा केलेला आहे। तसंच करुणा मुंडे या धनंजय मुंडेसोबत लिव्ह इन मध्ये राहत होत्या, यामुळे हा निर्णय देण्यात आला आहे। तर या संपूर्ण प्रकरणावरती तुम्ही कसं पाहता नक्की कमेंट करा। जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा। पण एक गोष्ट म्हणजे खरंच धनंजय मुंडेंनी एवढे आरोप होत असताना सुद्धा त्यांनी राजीनामा द्यायला पाहिजे होता आतापर्यंत, परंतु दिलेला नाही। तर यावरती विशेष काय तुमचं मत नक्की कमेंट करा।